हॅलो नमस्ते. शुभेच्छा राणी किचनमध्ये मी शुभेच्छा तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आजची मस्तपैकी छान रेसिपी आहे नाश्त्यासाठी. ज्वारीच्या पिठाचे आंबोळे बनवलेले आहेत. बघू शकता तुम्ही, एकदम खमंग आणि छानपैकी रेसिपी आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे. आपण जर मुलं आपलं ज्वारीची भाकरी वगैरे जर खात नसतील तर ही रेसिपी नक्की करून बघा. त्यांना वाटणार पण नाही काही ज्वारीच्या पिठापासून बनवलेलं आहे. तर रेसिपी संपूर्ण बघा. या ठिकाणी भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये दाबून असं एक मोठी वाटीभर मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. पीठ हे चाळून घेतलं होतं आणि 1 चमचा त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि 1 छोटी वाटीभर दही टाकलेलं आहे. मस्तपैकी दही टाकलं की मस्तपैकी त्याला जाळीदार अशी मस्तपैकी आपली आंबोळी तयार होते आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेली आहे आणि खूप सुंदर आणि छान रेसिपी आहे. तर एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा. अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि मस्तपैकी आधी हे असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने पीठ आहे ज्वारीचं, तर ते पाणी असं मस्तपैकी शोषून घेतं. थोडं थोडं करून पाणी आपल्याला टाकून ते मस्त आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने 1-1.5 मिनिटामध्येच आपलं मस्तपैकी मिश्रण हे असं मस्त तयार होतं आणि खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. झटकीपट आपण घाई गडबडीमध्ये सुद्धा हा नाश्ता लगेच आपण बनवू शकतो आणि मुलांना देऊ शकतो. काही जास्त वाटत नाही, काही नाही आणि मस्त आणि छान रेसिपी आहे. मस्तपैकी तुम्ही बघू शकता. थोडं थोडं करून पाणी त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. बॅटर आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त एकदम पातळ पण करायचं नाही. मीडियम पद्धतीचं आपण जसं इडली डोशाला जसं बनवतो तसं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे डोशासाठी. पण हा डोसा नाही आहे, हे ज्वारीच्या पिठापासून बनवलेला आहे. गिठोळ्या पूर्णपणे अशा मस्तपैकी त्या मोडून घ्यायच्या. असंच थोडं थोडं करून पाण्याचा वापर त्याच्यामध्ये करून घ्यायचा आहे आणि पूर्ण मला 1 ग्लास पाणी लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता. पीठ आता एकदम मस्तपैकी असं आपण हलवून घेतलं तर एकदम हलकं फुलकं पीठ असं मस्त तयार होतं. पूर्ण गिठोळ्या आपण मोडून टाकलेल्या आहे त्याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही पीठ कसं तयार झालेलं आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही आणि मस्तपैकी असं आपलं छान पीठ तयार झालेलं आहे. आता पीठ आपण बाजूला ठेवून देऊ. या ठिकाणी चटणी तयार करून घेणार आहे. 1 छोटा कांदा, 2 हिरवी मिरची, 1 टॅमॅटो आणि खूप सारी कोथिंबीर. ह्याच्यासाठी आपण मस्त ही चटणी करून घेणार आहोत आणि छान चटणी लागते. ही एकदम साधी सोपी चटणीची रेसिपी आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी अर्धा चमचाभर साखर टाकायची आहे आणि मिक्सरला ते मस्तपैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून. बघू शकता तुम्ही आपली मस्तपैकी छान अशी कोथिंबीर, कांदा आणि टॅमॅटो सगळं असं कच्चं घातलेलं आहे. एकदम टेस्ट एकदम सुंदर आणि छान लागणार. तुम्ही एकदा घरी नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा. आता पीठ हे बाजूला ठेवून घेतलं होतं. त्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची ही तव्यावरती मी भाजून घेतली होती आणि त्याच्यामध्ये 1 चमचा ती मिरची आणि लसूण जे भाजून घेतलं होतं ते खलबत्त्यात ठेचलेलं आहे आणि त्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर अशी टाकली की त्याची टेस्ट पण खूप सुंदर लागते आणि चवीला पण खूप छान रेसिपी आहे. तर आपण मुलांच्या डब्यासाठी पण देऊ शकतो, घरी पण खाऊ शकतो. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे. हळद पण आपल्याला त्याच्यामध्ये मस्त आणि छानपैकी अशी मिक्स करून घ्यायची आहे. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका. शुभेच्छा राणी किचन. तवा हाय टू मिडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचा आहे. थोडंसं
त्याच्यावरती तुम्ही तूप किंवा तेलाचा वापर करू शकता. या ठिकाणी मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तव्याला. त्याच्यावरती मस्तपैकी आपल्याला कितपत मोठा पाहिजे छोटा पाहिजे आपण ते टाकून घेऊ शकतो आणि असा हळूहळू तो पांगवायचा आहे. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी ज्वारीच्या पिठापासून बनवलेला हा पदार्थ आहे. कोणी म्हणणारच नाही काही ज्वारीचं पीठ यामध्ये वापरलेलं आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी जाळी पण पडत चाललेली आहे. आणि एखादा मिनिट आपल्याला मस्तपैकी त्याच्यावरती काय करायचे, झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ते 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला मस्तपैकी ते वाफेवर ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता. एक मिनिट झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी मस्त जाळी आलेली आहे. वरून थोडंसं आपल्याला तेल किंवा तूप तुम्ही टाकू शकता. आता आपल्याला मस्तपैकी त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे. या पद्धतीने अजिबात खाली चिटकत नाही किंवा काही नाही. एकदम सुंदर आणि छान रेसिपी आहे. तर घरी नक्कीच ट्राय करून बघा. आणि पलटी करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अजिबात इनो किंवा सोड्याचा वापर केलेला नाही. मस्त अशी जाळी आलेली आहे आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेला आहे. बघू शकता तुम्ही. मुलं पण एकदम आवडीने खाऊ शकतील. मस्तपैकी आपल्याला दोन्ही बाजूंनी मस्त आणि छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे. कमी तेलकट आहे. तेलाचा जास्त वापर केलेला नाही आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. वरून मी थोडंसं असं तूप लावून घेतलेलं आहे. तुपामुळे पण मस्तपैकी छान अशी टेस्ट येते. चटणीबरोबर तर एकदम मस्तपैकी त्याचे आपण खाऊ शकतो. मस्तपैकी ज्वारीच्या पिठापासून बनवलेला पदार्थ आहे. नाश्त्यासाठी आपल्याला कधीही असं खावंसं वाटलं तर आपण कधीही बनवू शकतो. आणि दोन्ही बाजूनी मस्त असं आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. तयार झालेला आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. दुसरा पण मी तुम्हाला टाकून दाखवते. मिडियम फ्लेम करायची आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला मस्तपैकी ते असं टाकून घ्यायचं आहे त्याच्यावरती. आणि झाकण लावून मस्तपैकी ते वाफेवरती 1 ते 1.5 मिनिटासाठी ठेवून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही करू शकता. बघू शकता मी तुम्हाला दुसरं पण ज्वारीच्या पिठाची जी आंबोळी आहे ती तयार करून दाखवलेली आहे मस्तपैकी. बघू शकता तुम्ही. अजिबात कुठं क्रॅक गेलेलं नाही किंवा काय नाही. आणि मस्तपैकी अशी जाळी आलेली आहे. तर एखाद्या मिनिटानंतर आपल्याला ते पलटी करून घ्यायचं आहे. वरून थोडंसं असं मस्तपैकी साजूक तूप. मस्त आणि छान अशी टेस्ट लागते. कडा तर लगेच मोकळ्या होता. तुम्ही बघू शकता. आणि पलटी करून घ्यायचं आहे. बघू शकता रंग एकदम सुरेख आलेला आहे आणि एकदम छान रेसिपी आहे. जास्त मेहनतही लागत नाही, जास्त वेळही जात नाही. अगदी 10 मिनिटात तयार होणारी ही झटपट अशी रेसिपी तयार झालेली आहे. दोन्ही बाजूनी मस्तपैकी ते भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी मस्तपैकी भाजून झालेली आहे. आता मी प्लेटीमध्ये ते काढून घेणार आहोत. चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली बघा तुम्ही. एकदम मस्तपैकी रंग सुरेख आलेला आहे आणि एकदम मऊसूत झालेले आहे. बघू शकता तुम्ही. अजिबात कडक नाही किंवा काय नाही. एकदम मस्त बघा.
म्हणणार पण नाही कुणी हे ज्वारीचं पीठ आहे किंवा नाही. मुलांना तर अजिबात वाटणार नाही की ज्वारीच्या पिठापासून बनवलेलं आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चटणीबरोबर तर खायला एकदम सुंदर लागते. तुम्हाला मी तोडून पण दाखवते, बघू शकता तुम्ही. पटकन अशी मस्तपैकी ते कुठल्या पण जात आहे. चटणीबरोबर तर एकदम सुरेख लागते. अजून चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.